आज आपण बघण्यात अष्टवक्री गीता असला सेकंड चॅप्टर. त्याचा थीमच वंडर आहे. आणि आपण ह्याच्यात काय केलं आता, पूर्ण चॅप्टर आपण घेणार 19 जे श्लोक आहेत ते आपण घेणार नाही. पण त्याचे की श्लोक, जे मेन मेन श्लोक आहेत ते आपण घेऊ, ज्यांना आपल्याला कळेल की ह्या चॅप्टरचा थीम काय, की नोट काय आहेत म्हणल्यासारखं, बर्ड व्ह्यू सारखं आपण याला बघू शकतो. आणि ह्याला तर मी काय करतोय, ठीक आहे आपण थोडं ह्याच्यातले आहेत, डिवाइन मार्गातले आहेत. पण जी जेनझी आहे, नवीन टेक्नॉलॉजिकल मुलं जे आहेत, त्यांना कळण्याकरता टेक्नॉलॉजीचे काही टर्म्स ह्याच्यात वापरायला चालू करतो, म्हणजे पॅरलल टर्म्स. जस्ट सेकंड ना. ओके, अष्टवक्र गीताचा सेकंड चॅप्टर चालू करतोय आपण आज. ह्याच्या असं मी म्हणलं तसं टेक्नॉलॉजिकल टर्म्स पण थोडा मी ऍड करायचा प्रयत्न केला, जेणेकरून जेनझी आहे त्यांना पण थोडं समजलं जाईल. OS, ॲप, लॉग इन, लाईव्ह फीड, असे टेक्नॉलॉजिकल टर्म्स यात मी ऍड करतोय. ह्याच्यात जे मी सांगतोय तेच तुम्हाला पटावं किंवा तेच घ्यावं तुम्ही, हे अपेक्षित नाहीये. तुम्ही त्यात तुमचाही इनपुट टाकू शकता, तुम्ही तुमचे विचार करू शकता, तुम्ही काही नवीन डेव्हलप करू शकता. प्रत्येक श्लोकाचा प्रत्येकासाठी अर्थ वेगळा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत जेवढे वैदिक टेक्स्ट आहेत, त्याच्यातील प्रत्येक श्लोकाचा तुम्ही काढला तसा अर्थ निघू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे अर्थ निघू शकतात. जसं जुन्या काळातील लोकांचा विचार केला तर ते त्यांच्या पद्धतीने काढतील. योगाचे लोक, जे योगा टीचर आहेत, त्यांनी काढलं तर त्यांचा वेगळा अर्थ निघेल. टेक्नॉलॉजीवाले असतील, त्यांनी विचार केला तर ते वेगळे काढू शकतील. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटतं तसं एक अर्थ काढायचा प्रयत्न करा. त्याच्यावर अध्ययन करा, मनन करा, चिंतन करा, शेअर करा. आपण त्या अजून काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. पण मला जे अर्थ वाटत आहेत ते मी आज इथे तुम्हाला सांगतोय. आणि बऱ्याच ठिकाणी मी त्याला म्हणजे अष्टवक्र गीताच्या आतापर्यंत मी नाही म्हणलं तरी 200-250 पॉडकास्ट ऐकलेले आहेत. प्रत्येक जण काय सांगतोय, तर प्रत्येक जणांचं कसं होतं की एक मंत्र घेतात, ते त्याचं मिनिंग सांगतात आणि ते एक्सप्लेन करतात सोप्या भाषेमध्ये. पण माझा प्रयत्न आहे की मंत्र आहेच, श्लोक तर आहेच आहे, त्याचं मिनिंग पण सांगायचं आहे. पण त्याला थोडं टेक्नॉलॉजिकली आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याला कसं इंटिग्रेट करता येईल, ते माझा प्रयत्न आहे याच्यामध्ये. जर आपण मागे बघितलं होतं, हां. थोडक्यात हे असं आलं ना सर, हे ज्योतिष कसं स्थल काल वे परत्वे आहे. आपण हां. त्याप्रमाणेच ह्याचं असं हे करायचं का निरूपण? हो, हो. प्रत्येकासाठी जो वेगळा अर्थ आहे तो तुम्ही घेऊ शकता. जसं जसं माणूस काम करतो, जसं कर्म चालू आहे, त्याच्यापर्यंत प्रत्येक मंत्राचा अर्थ वेगळा लावू शकतो. पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या अध्यायात बघितलं होतं आपण की अष्टवक्र गीता काय आहे. तर जनक राजाला अष्टवक्र मुनींनी सांगितलेले काही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत. हे प्रश्न उत्तरांचा हे काय म्हणतात त्याला, एक टेक्स्ट आहे हा. जसं भगवद्गीता पण प्रश्नोत्तर आहेत. आणि मोस्ट ऑफ द इंडियन वैदिक टेक्स्ट हे सगळे प्रश्न उत्तराच्या रूपाने समोर आलेले आहेत. शिवसूत्र झालं, शिव सर्वोदय शास्त्र झालं, अष्टवक्र गीता झालं, हे प्रश्नोत्तरच आहेत सगळे. पहिल्याच्या त्यांनी सांगितलं होतं की यू आर नॉट अ पर्सन हू हॅज अवेअरनेस, यू आर द अवेअरनेस इट सेल्फ, अँड द होल वर्ल्ड इज सिम्पली दॅट अवेअरनेस रेंडरिंग ॲज फॉर्म. म्हणजे मी मनुष्याचा अवेअरनेस नाही, मी अवेअरनेस आहे. आय एम द सच्चिदानंद, आणि बॉडी इज डिफरंट थिंग. बॉडीचा अवेअरनेस नाहीये, अवेअरनेसनं बॉडी झालेली आहे. मी टेस्ट घेतो, मी इज डिफरंट, मी इज अवेअरनेस. मला साखरेची टेस्ट आली म्हणजे काय झालं, मी साखर टेस्ट केली. पण मी कुणी केली आहे, मी इज डिफरंट. मला फक्त अवेअरनेस आला त्याचा.
म्हणजे रिअलायझेशन आहे ते कुणीतरी करतंय. माझा हात, पण मी हात आहे का? नाही. हम्म. त्या पद्धतीनं अवेअरनेस आणि मनुष्य हा वेगवेगळा आहे. यातले एका श्लोक, पहिल्या श्लोकात दिलंय, दुसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक. आय एम द स्टेनलेस पीसफुल अवेअरनेस इट सेल्फ बियॉन्ड नेचर एंटायरली. म्हणजे मनुष्याचं नेचरच्या बाहेर मी अवेअरनेस आहे. मनुष्य ॲज अ बॉडी इज डिफरंट पर्सन अँड अवेअरनेस इज डिफरंट. ह्याला आपण साक्षीभाव पण म्हणू शकतो. याला आपण काय म्हणतो? एक साक्षीभाव. काही तुम्हाला एक्झाम्पल देता येईल याच्यामध्ये? काय एक्झाम्पल कोट करता येईल? मी आता ह्याच्या एक्झाम्पल टाकले काय? ऑपरेटिंग सिस्टम मध्ये वेगळे ऍप चालत असतात. आपल्या मोबाईलमध्ये एक OS आहे, अँड्रॉइड OS, iOS, त्याच्यावर वेगळे ऍप्स आहेत. बस इतकं सिम्पल आहे ते. ऍप्स काय आहेत? वेगळ्या प्रकारचे मोह ओके. आहेत. आणि ओरिजिनल ऑपरेटिंग सिस्टम काय? जी बेस आहे तुमची. अँड्रॉइडचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे, iOSचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोजचं आहे. विंडोजचं टाकलं आपण त्यात वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट टाकतो आपण. किंवा तुमचं अँड्रॉइड किंवा iOS टाकलं तर जीपे असतं, फोनपे असतं, अजून काही असतं. हे सगळे मोह आहेत. बेस तुमचा काय? ऑपरेटिंग सिस्टम आहे. ठीक आहे. हम्म. दुसरा एक श्लोक आहे याच्यामध्ये, जो सांगतो की जसं वेव्ज असतात, बबल्स असतात, फोम असतात, ते पाण्यापासून वेगळे नाही आहेत. समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये काय होतं? वेव्ज निर्माण होतात, कधी फेस येतो, पण ते पण पाण्याचं स्वरूप आहे. सो दिस वर्ल्ड अरायझन फ्रॉम सेल्फ, स्वतःतून ते बाहेर येते. इज नेव्हर सेपरेट फ्रॉम द सेल्फ. माझ्यातून अवेअरनेस बाहेर आलाय, माझ्यातून मोह बाहेर आलाय, पण मी मोह नाही किंवा माझ्यापासून वेगळा पण नाही येतो. हम्म. एव्हरी ॲप ऑन युअर phone book or phone looks and feels completely different, but every one of them is running on the same exact same chip. त्याच्यावर ऑपरेटिंग सिस्टम तिचे, तुमचा मोबाईलचं सगळं जण वेगळं दिसतं, पण बेस काय त्याचा? तुमचा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम किंवा मग. तुमचा जो कोणता फोन असेल त्याच्यावरच चाललेलं आहे सगळं. बेस तो आहे. पाणी तेच आहे, फक्त पाण्यावर वेगवेगळे तरंग उठतात, कधी फेस येतो, कधी बुडबुडे येतात. हेच सांगितलेले. म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस आहे, आपण जे आहे ते एक स्थिर आहोत, पुरुष आहोत. आणि ही सगळी प्रकृती आहे. प्रकृती. प्रकृती चेंज होत राहणार आहे. पुरुष चेंज होत, हम्म. जसं आपण मागं हम्म. बघितलं होतं, पुरुष आणि प्रकृती. पुरुष या कॉन्स्टंट आहे, प्रकृती चेंज होत राहते. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अपग्रेडेशन होत राहतात हमेशा. ठीक आहे. ॲप्समध्ये जर आपण बघतो की ॲप अपग्रेड होत राहतात, काही नवीन त्यातले काही काही मिस्टेक्स असतात, ते एरर्स म्हणतात, ते काढून पुन्हा नवीन व्हर्जन, नवीन व्हर्जन, नवीन येत असतं हमेशा. पण बेस काय आपला? तोच फोन आहे, त्याच्यावरच सगळं चाललेलं आहे. राईट. जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर कार आहे. कारमध्ये इंजिन आहे ते सगळीकडे. मग ते हम्म. मर्सिडीज असो की मारुती 800, इंजिन कॉमन आहे. इंजिनमध्ये अपग्रेड झाले असतील, पण बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते स्टेअरिंग आहे, त्याला इंजिन आहे, क्लच, तुमचे गिअर, बसायला सीट आहे, चाक आहेत, खिडक्या आहेत, हम्म. मागचे पुढचे काच आहेत. बेसिक स्ट्रक्चर सेम आहे, पण त्याच्यावरच वेगळं मॉडिफिकेशन झालेलं आहे. मग कुठे कम्फर्ट जास्त आहे, कुठे AC स्ट्रॉंग असेल, कुठं म्युझिक सिस्टम चांगलं केलेलं असेल, अजून काही वेगळं सस्पेंड दिले असतील, पण बेस स्ट्रक्चर इज द सेम स्ट्रक्चर. द वर्ल्ड अपिअर्स फ्रॉम द इग्नोरन्स ऑफ द सेल्फ. सेल्फ मीन्स मी. माझ्या इग्नोरन्समुळं
हे जग मला वेगवेगळं वाटतंय. विथ द ट्रू नॉलेज स्टॉप्स अपेअरिंग ॲज अ सेपरेट. ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं त्यावेळेस काय होतं, हे मीच आहे. मी आत्ता आहे ॲज अ पर्सन, महेश. ज्यावेळेस मला, मी अज्ञानी होतो, अज्ञान मीन्स नॉट तुमचं पहिली दुसरी पुस्तकाचं नॉलेज, बट बेसिक आपल्या जीवनाचं नॉलेज अज्ञानी होतो. त्याच करायचं काय करायचं, हा ते कुत्रा आहे, ते झाड आहे. पण ज्यावेळेस मला कळायला लागलं थोडं, मला माझं अज्ञानाचं आवरण बाहेर पडलं, त्यास कळालं की त्या झाडामध्ये पण मीच आहे. माझ्यासारखाच अंश आहे, माझाच अंश आहे, डिव्हाइन पॉवर आहे. आणि त्या कुत्र्यामध्ये पण आहे. पण मी कुत्रा आहे का, मी झाड आहे का? दीज आर डिफरंट एंटिटीज विथ द सेम एनर्जी. बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे. डिव्हाइन पॉवर, डिव्हाइन इंटेलिजन्स, किंवा आपण त्याला डिव्हाइन एनर्जी सेम एव्हरीवेअर. अहम ब्रह्मास्मी. पण त्याच्यावरची परत वेगवेगळी ऍप्स वेगवेगळे, आपण ऍप्स आहेत समजा, हे वेगवेगळे आहेत. पण हे काय होतं, जसं अंधारामध्ये आपण म्हणतो की दोरी पण सापासारखी वाटते, तसं आपला तो अज्ञान पण आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघावं लागेल, ह्याच्यावर विचार करावा लागेल, आणि तुमचे व्ह्यूज ठेवावे लागतील त्याच्यामध्ये. आणि प्लसमध्ये या चॅप्टरचे, या अध्यायाचे अजून जे श्लोक आहेत त्याला तुम्ही कनेक्ट करत जा. मी काय करतो की मेजर श्लोक जे आहेत ते मी आत्ता घेतोय, जे ह्या चॅप्टरला ऍक्च्युअल सांगतील की हा चॅप्टर काय आहे. पण बाकीचे श्लोक त्याला सपोर्टिंग श्लोक आहेत, ते पण तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. लाईट इज माय ओन ट्रू नेचर. आता आपण जसं बोललो, लाईट म्हणजे व्हाईट लाईट, डिव्हाइन लाईट. त्याला आपण वेगळं आत्मा नाव देतो, कोणी काही पण नाव देतं, वेगळं पंथामध्ये, वेगळ्या ट्रॅडिशन्समध्ये त्याला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. आय एम नथिंग अपार्ट फ्रॉम इट. मी त्या डिव्हाइनच्या वेगळा नाहीये, मी त्याचाच पार्ट आहे. अहम ब्रह्मास्मी. वेन द वर्ल्ड शाईन्स फोर्थ इन अवेअरनेस, इट इज आय अलोन हू एम शायनिंग ॲज दॅट अवेअरनेस. मी तोच आहे, माझा अवेअरनेस तोच आहे, आणि मीच शाईन करतोय, पण वेगळ्या रूपामध्ये. भास, इथं शब्द काय दिलाय, प्रकाश येते विश्वम तदाह भास, वेगवेगळे रूप, इल्युजन. भास म्हणजे इल्युजन्स, वेगवेगळे रूप. काहीच्या शंका आत्तापर्यंत ह्याच्यावर? मी टेक्नॉलॉजीकडून घेत नाही, कारण आपल्याला थोडं बॅकग्राऊंड आहे म्हणून. पण तिथं खाली दिलेलं आहे मी, टेक्नॉलॉजी पार्ट्स काय आहेत. जसं ऑपरेटिंग सिस्टम आहे, बॅकलाईट आहे, हे सगळं त्यात खाली दिलेलं आहे. तर ते वाचून घ्या पुन्हा हे व्हिडिओ बघताना. तर हे समजलं नाही आत्ता शेवटचं. तर मी भास आहे असं का? मी भासच आहे ना. माझा एक अच्छा. नेचर हा हा कॉन्स्टंट हा आहे. हा. मनुष्य हा भास आहे, हा. हो प्राणी हो. भास आहेत, सगळं हे इतर जे भास आहे सगळा. पण आभासी काय, कॉन्स्टंट डिव्हाइन पॉवर. ती चेन नाहीये, अद्वैत आहे ती. आपण त्याला द्वैत करतो, भास झालं की द्वैत करतो आपण. हम्म. असं म्हणजे लॅपटॉप दिसतोय, आता मी तुम्हाला दिसतोय, मी भास आहे फक्त, ऍक्च्युअल मध्ये आहे का मी? नाहीये. नाही. जसं आपण एकदा एका व्हिडिओत बोललो होतो की स्वप्नातून उठल्यानंतर आपल्याला कळते की स्वप्न भास होता. हम्म. तसंच हे जग मिथ्या जे आहे, ते कोणत्या तरी डिव्हाइन पॉवरचं होऊ शकते स्वप्न आहे. आणि त्यास आपण हम्म. त्यास जाग येईल, त्यास कळेल की हे सगळं भासच होता. हो. जसं हा. हम्म. दुःख परमनंट आहे का, किंवा सुख नाही. परमनंट आहे का? कोणतीच गोष्ट परमनंट नाहीये. आत्ता रात्र आहे, दिवस होणार आहे. दुःख आहे, आनंद येणार आहे. आनंद आहे, दुःख हम्म. येणारच आहे. हे सगळं टेम्पररी भास आहे सगळा. झोपेतून उठलं की आपल्याला कळतं हे सगळं स्वप्न होतं. तर हा 5D कडे जाण्याचा प्रवास आहे. सॉरी. 5D कडे जाण्याचा प्रवास आहे हा. हा, तसं म्हणू शकतो आपण, एक प्रवास आहे.
हा क्लास झाला, मला अजून एक आपण रेकॉर्डिंग थांबवून काही तुम्हाला सांगेन काही गोष्टी हम्म. ज्या ह्याच्यात आपल्या घ्यायच्या नाहीयेत, कारण हे पार्ट नाही म्हणून मला फक्त आठवण करा. हम्म. नॉलेज, द नोन अँड द नोयर, तिघ जण डज नॉट एक्झिस्ट इन अल्टिमेट रियालिटी. नॉलेज, नोन अँड नोअर म्हणजे काय? ज्ञान, माहिती असणारा ज्ञाता, आणि जो करतो डुअर, हे वेगळे नाही, सगळे एकच आहेत हे. आपण त्याला वेगळं समजतोय. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे सेम आहे. साक्षी आणि डुअर दोन्ही सारखेच आहेत, फक्त आपण त्याला वेगळं समज जातं की थोडा काय म्हणतात त्याला, गहन थॉट आहे हा. हे मग वेगळं कसं? सिस्टम तर एकच फ्लो होती सगळ्यामध्ये, फक्त हे वेगळे भास व्हायला लागलेत. नॉलेज, द नोन अँड द नोयर, हे तिघ जण डज नॉट एक्झिस्ट इन अल्टिमेट रियालिटी. आय एम दॅट स्टिलनेस वन इन whom दिस ट्राईड ओनली अपियर्स टू एक्झिस्ट थ्रू इग्नोरन्स. मी अज्ञानी आहे म्हणून मला वेगळे वाटतायत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, कृष्णानं काय सांगितलं होतं? क्षेत्र पण मीच आहे आणि क्षेत्रज्ञ पण मीच आहे. म्हणजे जग हे मीच आहे आणि जगात पण मीच आहे. जे युद्धभूमी होती तो क्षेत्र होता, आणि क्षेत्रज्ञ कोण होता? अर्जुन होता किंवा कृष्ण होता. कृष्णाने काय सांगितलं? क्षेत्र, युद्ध करण्याचं क्षेत्र पण मीच आहे आणि युद्ध करणारा क्षेत्रज्ञ पण मीच आहे. तसंच जग पण मीच आहे आणि जगात पण मीच आहे. नॉलेज पण माझंच आहे आणि मीच नॉलेज प्रोड्यूस करतो. आय एम द क्रिएटर. फक्त मी इग्नोर काय करतो, अज्ञानी काय असतो, अरे ते वेगळे. वेगळं नाही, सगळं एकच आहे. अष्टवक्र गीताचं सांगण्याचा उद्देशच हा आहे की आपण एक आहोत. पण त्यांनी सांगताना बरेच एक्झाम्पल देऊन, वेगवेगळ्या रियालिटीज देऊन, ज्या राजाला लागतात त्या सगळ्या रियालिटी समोर ठेवून त्यांनी एक्झाम्पल दिलेत, वेगवेगळे श्लोक तयार केलेत. हे थोडं डिटेलिंगमध्ये. पण हे जर आपण मंडूक उपनिषद घेतलं तर ते काय डायरेक्ट अटॅक करतात. डायरेक्ट अटॅक, हे तुझं आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि त्यामुळे मंडूक उपनिषद हे तेवढं पॉप्युलर झालं नाही, डायरेक्ट अटॅक होतोय म्हणून. लोकांना तेवढं पचलं नाही जनतेला. अष्टवक्र गीता पण डायरेक्ट पचली नाही. लेकिन जो ऋणध्वनी गीता आहे, अर्जुन रडतोय, कर्ण रडतोय, सगळे रडतायत आणि कृष्ण त्यांना समजत आहेत, ती पॉप्युलर झाली. त्याचं कारण काय? लोकांना आधी रडायचं असतं, माझं दुःख तुम्ही ऐका. पण खरं कोणा कळून घ्यायचं नसतं. आपण कुठं जरी, आपल्याकडे तर आपण कन्सल्टंट आहेत, लोक आपल्याकडे येतात कशासाठी येतात? ऐकायला येतात का? नाही. पहिले रोलिंग आहे. हमारा ऐसा हो, हमारा ऐसा, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, बॉस ऐकत नाही, लेकरं ऐकत नाहीत. मला हे करतो, मी ते करतो. सगळं तुमचं ऋणधन असतं. शेवटी आपण त्यांना काय सांगतो? बाबा हे कर. आपला रोल कोणाचा आहे? कृष्णाचा रोल आहे. त्यांना सांगायचं आपल्याला. त्यामुळे आपण रिलेट कुठं करतो? भगवद्गीता रिलेट करतो, ऋणध्वनी गीता, आणि आपण रेग्युलर आयुष्यात तेच आहेत. पण ज्यावेळेस आपल्याला थोडं वरच्या साईडला जायचंय, थोडं वरच्या साईडला जायचंय, त्याच त्या गीतेला एक स्टेप पुढे न्यायचं आहे आपल्याला. आणि अष्टवक्र गीता, अवधूत गीता, मंडूक उपनिषद, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्यात, ॲटलिस्ट स्टडी करायच्यात, जाणून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ते तरी आपल्याला कळेल. बऱ्याच लोकांना आता पण ते पण माहीत नाही की तुम्ही जगतायत कशा करता, जगतायत का ओढतायत, हेच माहीत नाहीये. जे दे आर पुलिंग देअर लाईफ. सकाळी उठतायत, ब्रेकफास्ट करतात, ट्रेनमध्ये बसतात, ऑफिस जातात, ऑफिसचं काम करतात, रात्री 4 वाजता चहा घेतात, दुपारी लंच करतात, पुन्हा ट्रेनमध्ये बसतात, घरी येतात, टी व्ही बघतात, जेवण करतात, झोपी जातात, पुन्हा तेच क्रम चालू. संडेला उशिरा उठायचं, पुन्हा काहीतरी खायचं, झोपायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा खायचं, झोपायचं. संडे गेला, पुन्हा तेच चक्र चालू आहे. नवीन काय आहे त्याच्यामध्ये?
दररोजच्या आपण जे काही काम करतो, जसं तुम्ही किचनमध्ये काम करता, किचनमध्ये तुमचं रेग्युलर काम आहे, हम्म. मोनोटोनस आहे. उठले की स्वयंपाक करता, हे करता, हे करता. पण जसं मागे बोललो होतो आपण, की किचनला आपण युनिव्हर्स समजलं, तर किचन, आपलं घर जर युनिव्हर्स समजलं, किचन हा डिव्हाइन अग्नीचं प्लेस होऊ शकते. बेडरूम ही डिव्हाइन शुक्राची प्लेस होऊ शकते. तुमची लिव्हिंग रूम डिव्हाइन सनची प्लेस होऊ शकते. जर आपण थोडा व्ह्यू बदलला, आपला चष्मा जर बदलला, तर आपल्याला खूप काही बदलून बघू शकतो आपण. फक्त आपलं आउट ऑफ बॉक्स विचार करण्याचं एक ताकद पाहिजे, की बाहेरचा विचार करता काय होऊ शकतं. नुकसान तर होणार नाही, जे आहे ते तर आहेच आहे, पण काय अपग्रेड होऊ शकतं. जर आपण म्हणतो की काही आपल्याला प्रथा, आपले जे रेग्युलर हॅबिट्स आहेत, ते आपल्याला तोडायच्यात. मेडिटेशनला बसायचे 6 वाजता नाही बसायचे, 7 वाजता बसतो आपण. मेडिटेशनला बसायचे, लोटस पोज करायचे, म्हणजे पद्मासन घालायचे, बॅक स्ट्रेट ठेवायची नाही ठेवायची, खुर्चीवर बसून करू आपण. म्हणजे ह्या ज्या आपण ज्या पद्धती आपल्या डोक्यात ठेवली आहेत, की ह्या पद्धतीनेच होणार आहे, त्याच्यात थोडं आपल्याला पुढं सरकायचंय. थोडा वेगळा विचार करून त्याला त्याच पद्धतीत आणायचं, पण वेगळ्या रूपात आणायचंय. मला दिल्लीलाच जायचंय, पण जनरली आधी काय होतं, बसने जायचा विचार करत होते, ट्रेनने जायचा विचार करत होते. आता आपण फ्लाईटने जाऊ. कधी फ्लाईटने जाऊ, कधी ट्रेनने जाऊ, कधी बसने जाऊ, कधी आपली कार घेऊन जाऊ. डेस्टिनेशन आपल्याला तेच ठेवायचं आहे, पण वेगळ्या पद्धतीने आपण ते विचार करायचा. ठीक आहे. मी जास्त डिटेलिंग का घेत नाही, कारण तुम्हाला बेस माहिती आहे, तुम्ही हे वाचून त्याला समजू शकता. पण काही लागलं तर क्वेश्चन तुम्ही पुन्हा विचारा मला अजून. त्याखाली टेक्नॉलॉजिकल टर्म्स पण टाकलेले आहेत, जे आत्ताच्या जेनझी पोरांकरता कामाचे आहेत. कारण आपले व्हिडिओ पण काही जेनझी पोरं बघतायत, आजची जनरेशन बघते. I am pure awareness alone. This limiting condition, body, mind, personality, has been imagined by me out of the ignorance. माझी बॉडी, माझं माइंड, माझं मन, माझी पर्सनॅलिटी, मी कन्सल्टंट आहे, मी मॅनेजर आहे, मी होम मेकर आहे, हे इग्नोरन्स आहे माझा. ॲक्च्युअलमध्ये आहे का ते? आपण ॲक्च्युअलमध्ये कोण आहेत? एक व्हाईट लाईट आहेत, डिव्हाइन पॉवर आहे आपली. फक्त ते भास वेगवेगळा आहे. हा फक्त भास वेगवेगळा आहे. मॅनेजर आहे, आता समजा एखादा कंपनीत माणूस जॉईन होतो, तो लोअर पोस्टला असतो, पण काही दिवस पोस्ट वाढत जाते, काही दिवस तो मॅनेजर होतो, काही दिवस सीईओ होतो. हे भासच आहे, पण माणूस सेम आहे. हम्म. त्याची काय म्हणतात त्याला, एक्सपिरियन्स वाढल्यामुळे त्याला थोडं अपग्रेड केलं जातं. जसं आधी आयफोन होता, नंतर अपग्रेड करत करत आले ते 9, 10, 12, 15, 16, 17 ऑपरेटिंग सिस्टीम बदलत आले. जसं एक्सपिरियन्स येतो तसं बदललं जातं, पण ॲक्च्युअलमध्ये बेस जो तुमचं स्ट्रक्चर आहे, फोनचं घ्या किंवा तुमच्या कम्प्युटरचं घ्या, सेम आहे. एक मेमरी चिप आहे, एक प्रोसेसर आहे, एक स्टोरेज डिव्हाइस आहे. फक्त ती कॅपॅसिटी कमी जास्त झाली आहे. स्क्रीन आहे दिसण्यासाठी, नंबर्स आहे डायल करण्याकरता, बेसिक स्ट्रक्चर सेम आहे. मनुष्य सेम आहे, त्याचा बेसिक जो सापळा आहे, तो हाडाचाच सापळा आहे. कोणाचा सिमेंटचा वगैरे नाही आहे, तो बेसिक हाडाचाच सापळा आहे. पण त्याच्यावर हम्म. वेगवेगळ्या रूपाने भास तयार झालेले आहेत. तसं डिव्हाइन एनर्जी सेम आहे, पण कुठं मनुष्य आहे, कुठे प्राणी आहे, कुठं हे आहेत, झाड आहेत, निसर्ग आहे. बॉडी, हेवन अँड हेल, व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी, हेवन अँड हेल, बॉन्डेज अँड लिबरेशन, अँड फिअर इट सेल्फ, ऑल धीस इज नथिंग बट इमॅजिनेशन. लास्ट आपण कधीतरी कायच्यात बोललो होतो मीटिंगमध्ये, हेल आणि हेवनचा कन्सेप्ट काय? स्वर्ग आणि नरक हे कार्य चांगलं करून घेण्याकरता, भीती दाखवण्याकरता, किंवा बॉन्ड टाकण्याकरता आहे. कुणी स्वर्ग बघितलाय? मी तर नाही. तुमच्यात कुणी बघितलं असेल, आय डोंट नो. कुणी नरक बघितलंय? नाही. चांगलं काम केलं, स्वर्गात जाणार, तिथं तुला हे हे मिळेल.
वाईट काम केलं तर नरकात जाशील, तुला शिक्षा मिळेल. पण शिक्षा भोगण्याकरता, अनुभवण्याकरता शरीर लागतं. आत्म्याला तर काही नाहीच आहे. आपण करतो आत्ममुक्त होतं त्यातून. मग शरीराची शिक्षा कुठे? शरीर एकदा तुमची डेड बॉडी झाली की आधी त्या बॉडीला जाळून टाकतात. मग शरीर राहत नाही. आणि ज्याच्यात काहीच नाहीये, जीवच नाहीये, त्याला अनुभव येणार नाहीये. डेड बॉडीला अनुभव येत नाहीत काही. मग त्याला तुम्ही किती फुल वाहिले, किती लोकांनी तिथं आदरांजली वाहिली, त्या बॉडीला काही घेणं नसतं. मग जर आपण म्हणतोय स्वर्ग आणि नरकाची कन्सेप्ट आहेत, तर आनंद कोण घेतो आणि दुःख कोणाला होतं मेल्याच्या नंतर? हा विचार करण्याचा पॉइंट आहे. पण अष्टवक्र सांगतात हे इमॅजिनेशन आहे, रियालिटीत हे नाहीये. रियालिटी तुम्हीच आहात. आणि तुम्हीच नरक बनवणार आहेत, तुम्हीच स्वर्ग बनवणार आहेत, आणि तुम्हीच जगणार आहेत, तुम्हीच मरणार आहेत. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण रिअलाइज करतो त्यावेळेस आनंद मिळायला लागतो. जसं मेडिटेशनमध्ये लोकांना बरेच प्रकारचे अनुभव येतात, तो आनंद आहे, तो तुमचा स्वर्ग आहे. पण मेडिटेशनला बसून, ध्यानात बसून पण काही कार्यसिद्धी होत नाहीये, थोडं दुःख होतं. होऊ शकतं ते नरकासारखं पेन होतील त्याला. जर तुम्ही इग्नोर राहिलात, इग्नोरन्स तुमचा असेल, तर ते ॲज हेल. पण तुम्ही अवेअरनेस एखादं काम करताय, इज लाईक अ हेवन. ह्यांचा सांगण्याचा उद्देश काय अष्टवक्रांचा? तुम्ही जे बंधन टाकलेले आहेत त्याच्यातून मुक्त व्हा. नरकाचं बंधन आहे, स्वर्गाचं बंधन आहे, सगळे बंधनातून मुक्त व्हा. ज्या बंधनातून तुम्ही मुक्त होता त्यावेळेस तुम्हाला खरी मुक्ती मिळते. बंधन कोणतंही असो. हा, पण सोशल बॉन्डेज आपल्याला आवश्यक आहेत, नाहीतर उद्या सिग्नल रेड लाईट आहे आणि तुम्ही जम्प करायला लागलात, तसे बंधन तोडू नका. सामाजिक बंधनात राहून, कारण आपल्याला ह्या जगात जगायचं आहे, त्या बंधनात राहून तुम्ही पुढचे जे काही तुमचे स्पिरिच्युअल बंधन तुम्ही स्वतःवर टाकलेले आहेत, ॲटलिस्ट ते तोडायचा प्रयत्न करा. मला देवाची पूजा केल्याशिवाय खाता येत नाही, माझी एवढ्या माळा झाल्याशिवाय मी चहा पण घेत नाही, मी सकाळी 3ला 4ला उठून देवाची पूजा करतो. तसं नाही. ती कधी होऊ शकते? देव हा 24 तास आहे. देवाला मानायचं का नाही हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. देवाला मानणं म्हणजे बंधनात आहे, जेव्हा न मानणं म्हणजे लोक म्हणतात अरे हे देवाला मानत पण नाही, नास्तिक आहे. पण नास्तिक लोक जास्त आस्तिक असतात, कारण त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. आणि युआर अहम ब्रह्मास्मी, तर तुमच्यावरच विश्वास आहे. एक्सटर्नल ते व्हॅलिडेशन घेत नाहीत, बाहेरच्या डिपेंडन्सी नाही त्यांची. बाहेर कुठे मला काय ते कार्य सिद्ध करायचं डिपेंडन्सी नाही आहे माझी. मी माझ्यावर विश्वास ठेवून काम करतो. मग आस्तिक लोकांपेक्षा नास्तिक लोक चांगले आहेत, त्यांचा स्वतःवर विश्वास आहे. सर, शरीर जाळलं जातं डेथ झाल्यावरती. हम्म. मग आत्मा कुठे जातो? आत्मा दुसऱ्यात निघून जातो, लिबरेट होतो तो. लगेच त्याच क्षणी? डिपेंड, ह्याच्यात बऱ्याच वेगळ्या थेअरी आहेत. त्याच्यावर अजून माझा तेवढा पकड आलेली नाहीये. काही जण म्हणतात की आत्मा सात सात महिने राहतो, 7 दिवस राहतो, तुमच्या कर्मापतीचे फळं भोगून दुसरीकडे जातो. ह्याच्यावर अजून मला कॉन्क्रीट अँसर्स मला मिळालेले नाहीत. वेगळ्या थेअरीज आहेत, पण त्याचा अजून मी अनुभव घेतलेला आहे, म्हणून तितकंच सांगणं योग्य नाहीये. गरुड पुराणात खूप काही वेगळं सांगितलेलं आहे, आणि बाकीच्या वैदिक टेक्स्टमध्ये वेगळं काही सांगितलेलं आहे. सो ते ज्यावेळेस मला ॲक्च्युअल मला पटेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. ते तुम्हाला पटावंच आवश्यक नाही, पण ॲटलिस्ट मला तरी ते पटायला पाहिजे. नाही, अष्टवक्र कारण आपण आतापर्यंत पाहिलं की शरीर नाही, शरीर नाही, ठीक आहे. चला, कळलं ते. मग आत्मा कुठे जातो? शरीर आहे, आपण त्याला मिथ्या समजतोय, पण ते गेल्यानंतर हं. आत्मा कुठे जातो ह्याचा आत्म्याचा प्रवास हा वेगळ्या ठिकाणी वेगळा सांगितलेला आहे. पण जनरल लोक फॉलो करतात ते गरुड पुराण फॉलो करतात. हं. पण ते बोलू सर, त्याच्यावर आपण. हम्म. ते जेव्हा वोम मध्ये आत्मा कसा येतो हे कळत नाही, तसंच तो कसा जातो, कुठे जातो हे ते माहित नाही ना. कळत नाही. आणि अमेरिकेत. हम्म. सर, एक प्रश्न विचारते. हम्म. अं, तुम्ही म्हणता ही बंधनं तोडायची, म्हणजे आता तेच 6 वाजता बसते तर नाही बसायचं, 7 वाजता बसू. थोडक्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी
त्या का करायच्या? म्हणजे त्याचा त्या आत्म्यावर काय परिणाम होईल नंतर? म्हणजे मला नाही कळालं तुमचा प्रश्न. का का तोडायचं हे? हे बंधन का तोडायचे असं म्हणते ना तुम्ही? हा, की नाही, वेगळं करा म्हणतात ना, आउट ऑफ द बॉक्स जाऊन गोष्टी, हा. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये राहून तुमच्या सामाजिक याच्यामध्ये ते का करायचं? त्याचा काय परिणाम होतो त्या आत्म्यावर नेक्स्ट, म्हणजे पुढच्या त्याच्या प्रवासासाठी किंवा जे काही असेल पुन्हा जन्म घेण्यासाठी? आपला जन्म झाले मुक्ती करता. जे आपण पहिल्यापासून शिकत आलेलो काय ऐकत आलोय, आपल्याला मुक्त हम्म, व्हायचं आहे म्हणून मनुष्य जन्म मिळालेला आहे. आपण हम्म, जे जन्म घेतो त्यास लहान लेकरू असतो तो मुक्त असतो, त्याला पाहिजे त्यावेळेस तो करतो. जसं मोठं होत जातो आपण तसं आपलं बंधन टाकले जातात. तुम्ही आहे, तुम्ही असं करायला पाहिजे, मग देवाची पूजा करा, ह्याच वेळेस जेवण करा, ह्याच नाश्ता करा, हे बंधन आहेत टाकलेले. किंवा आपण योगा करतो. डोंट टेक पर्सनल, सुवर्ण तुम्ही योगा टीचर आहेत, पण आपण योगा हम्म, करतो, मेडिटेशन करतो किंवा एखादा देवाचा मंत्र जप करतो, मग ते बंधन टाकतात की ह्या पद्धतीने करा. मग हम्म, तिथं मुक्तीसाठी काहीच नाही ना. तुम्ही बंधनातून मुक्त हम्म, व्हायचं म्हणता आणि वर बंधन टाकायला लागलात. तर हम्म, आपल्याला मुक्त व्हायचं असेल ऍटलिस्ट सोशल कॉन्शियसनेस ठेवून लहान हम्म, लेकरासारखं वागता येईल का, याच्याकरता मी सांगतो थोडं बंधनातून बाहेर पडा. त्या हम्म, 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 चौकटीतून बाहेर पडायचं. जसं लहान लेकरू आहे, भूक लागली की खातं. आपण मोठे लोक काय करतो, आता 1 वाजला, आता लंच टाइम आहे. नॉट हम्म, नेसेसरी. मी 3 वाजता करू शकतो. हम्म, जर आपण नॅचरली अलाईन व्हायला लागलो तर नेचर आपली काळजी घेईल. लहान लेकराची काळजी कोण घेतं? नेचर घेतं. हम्म. ते म्हणजे रडतं तर आई त्याला बरोबर खायला देते. हा, सॉरी. हम्म. म्हणजे थोडक्यात रुटीन मध्ये नाही राहायचं, रुटीन तोडायचं. रुटीन तोडलं तरच हे बंधनातून मुक्त होणार आहेत, अदरवाईज नाही. अच्छा, हा, हा. मला तेच विचारायचं की मग तो याचा सगळ्याचा परिणाम नेक्स्ट तो जेव्हा जन्म घेईल परत, तेव्हा काय असेल? तो जन्म घेईल त्याच पहिल्यांदा मुक्तच असणार आहे. मनुष्य जन्मातच येणार आहेत पुन्हा, ते मुक्तच असणार आहेत. पुन्हा त्याला ते संस्कार होऊन त्याला बंधनात टाकणार. पण तिथं जर मागच्या जन्मीचा काही त्याचा संस्कार असतील तर तो बंधनांना अटॅच राहणार नाही. पण सर, अजून एक प्रश्न. हम्म. खरंच असे आत्मे मुक्त होतात? होतात हा खरंच? डाऊटफुल. मला बऱ्याचशा. व्हायचंय, समजा व्हायचंच आहे. हा, माझा मुक्त, मला काही नको आता, इथून पुढे काहीच नको. ही पण तर अपेक्षाच आहे ना. नाही, विचारते मी. ही मी पण एक सगळं अपेक्षा. फॉलो केलं, सगळं फॉलो केलं. नाही, ही हा. पण अपेक्षाच आहे. मला मुक्त व्हायचं आहे, मला काहीच नको, ही पण अपेक्षा आहे. ही ज्या दिवशी निघेल त्या दिवशी मुक्त झालात. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या 3 स्टेट दिल्या होत्या आपण, कोणकोणत्या स्टेट होत्या ते? अवेअरनेसची, स्वप्नाची, डीप स्लीपची. त्याच्या पुढची हा, कोणती आहे? तुर्या स्टेट. सूर्य. की आपण साक्षी ध्यान भावानं तुर्य बघतो. ते. पण तिथे हम्म, पण मी आहे. अहम हम्म, ब्रह्मास्मी ह्या शब्दात पण काय? अहम, अहम. ब्रह्म हम्म. म्हणजे कुठंतरी द्वैत आहे. पण हा, पण ज्या तुर्यात तिथलं जातो आपण, त्यास ब्रह्म. मग ती मुक्तीची स्टेज आहे. जोपर्यंत तुम्ही तो- द्वैतमध्ये आहात तोपर्यंत मुक्ती नाहीये. म्हणजे तुम्ही असून नसल्यासारखी ती स्टेट, म्हणजे येस. आहात पण आणि नाहीत पण. ते मर्ज. जसे हिमालयात ते खूप ह्याच्यात ते असतात लोक, म्हणजे आजही आहेत, गेले अनेक वर्ष तपश्चर्या करणारे, तशा ते टाईप का? ते मुक्त नाहीयेत. ते पण अजून अच्छा. बंधनाच आहे. ते मी बसून मला हे करायचंय तरच मुक्त होणार आहे. हा, ते इतके वर्ष ते तेच करतायत. पाण्यात साखर मिक्स केली तर साखरेचं आणि पाण्याचं काही, साखर वेगळी नाही, पाणी वेगळं नाहीये. पण इट्स टेस्ट स्वीट. मग याला एंड काय? ह्याला एंड एकरूप होणे, अद्वैत होणे, हाच एंड आहे. म्हणजे सॉरी. नाही, म्हणजे मला पण तेच प्रश्न आहे की आपण मुक्त पण बोलतोय, हम्म. बट नेक्स्ट बर्थ मध्ये पण बोलतोय, म्हणजे एंड एंड काय? आणि तुम्ही म्हणते की अद्वैत, म्हणजे त्याचा अर्थ काय? हा, तुम्ही पुढचा जन्म कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही द्वैतमध्ये आहात, म्हणजे मी हम्म. आणि ब्रह्म हा वेगवेगळा आहे. त्यावेळेस मला पुन्हा यायचंच आहे. जर मी अद्वैत झालो इथेच तर मला पुढचा काहीच नाहीये, कारण मी मर्ज झालो आता. हा, हा. हेच 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 हवं होतं सर. मी मर्ज पुढचं झालो. काही नको याला. नाही, हम्म.
ही अपेक्षा पण नको आणि पुढचं काही नको, ही पण नाही, जागा. अपेक्षा नाही, जसं डिस्कशन आहे, एक डिस्कशन. डिस्कशन मध्ये पण ते ठेवलं तर आपण ते व्हायब्रेशन टाकतोय. पण इथे सांगण्याचा माझा उद्देश काय, ज्यावेळेस आपण तुर्यातीत स्टेजला जातो, 4 स्टेज, त्याच्या पुढची stage, तुर्या 4 स्टेज आहे. तुर्यातीत म्हणजे पाणी आणि साखर मिक्स होते, स्टेज जातो, त्यास आपण थोडक्यात सांगितलं झालं तर आपण तिथे ब्रह्म होतो. अँड देन यू कॅन कंट्रोल द सिस्टम, यू कॅन कंट्रोल द सिस्टम. म्हणजे ह्या जगामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये जी काही शक्ती आहे तीच सगळे प्लॅनेट्स चालवतीये, गुरु ग्रह जे की तुमचे आहेत सगळे. हा, इथे आपण अजून तुम्हाला एक खूप चांगला कन्सेप्ट देतो. यू ॲज अ पर्सन, यू ॲज अ पर्सन, आपण सेंटरला आहेत. राईट साईडला बघा तुम्ही, पूर्ण युनिव्हर्स बघा तुम्ही. आता मला काय दिसतं, माझं घर दिसतं, बाहेर खिडकी आहे, त्यांना झाड आहेत, पुन्हा ह्याच्या पुढे बघितलं आकाश आहे, त्या पुढे बघितलं गॅलेक्सी आहे, असे मल्टिपल गॅलेक्सी, सूर्य, असं मल्टिपल गॅलेक्सी, मल्टिपल, खूप 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 अनंत युनिव्हर्स आहेत. मल्टिपल युनिव्हर्स गॅलेक्सीमध्ये फिरतात, मल्टिपल पृथ्वी फिरत आहेत, असं म्हणतात ना, मल्टिपल आहे. आणि तेच आपण लेफ्ट साईडला बघा, हे आपण काय बघितलं, पूर्ण बाहेर बघितलं. हेच आता आत बघा आपल्या, माझ्या आतमध्ये काय काय, हार्ट आहे, इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा वॉल आहेत, त्या थिकनेस झाली, त्याच्यामध्ये पेशी आहेत, पेशीमध्ये पुन्हा ॲटम आहे, ॲटममध्ये पण, सेलमध्ये ॲटम आहेत, ॲटममध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यात असं इन्फनाईट आपण आतमध्ये जातो, असं इन्फनाईट आहे, बाहेर पण जातोय. 2 एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत. पण सेंटरला कोण आहे? मी. ज्या वेळेस तुम्ही ह्या दोन्हीला बॅलन्स करता, एक्सटर्नल आणि इंटरनल, त्यावेळेस तुम्ही मुक्त होता. म्हणजे मी हा पण नाहीये आणि मी हा पण नाहीये. ज्यावेळेस मी मर्ज होतो, हे सगळं चालवणार कोण आहे? एक डिव्हाइन पॉवर आहे ना, एक एनर्जी. ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, जे की प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक वेगळे नाव आहे, पण आपण त्याला एक एनर्जी म्हणू, प्युअर एनर्जी म्हणू. माझं शरीर पण तेच चालवते आणि बाहेरच्या युनिव्हर्सला पण तीच कंट्रोल करते. पण त्या दोघींचा जर मी समन्वय साधला, एकरूप केलं आणि मी सेंटरला आलो, ज्यावेळेस मी याच्यात येईल की बाबा याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये, दॅट टाइम आय एम फ्री. दॅट टाइम पाण्यामध्ये साखर मिक्स झाली, पाणी गोड झालं. अजून एक कन्सेप्ट, ब्रह्मानंदी लागली टाळी, आपण म्हणतो ना, भजनात आहे, ब्रह्मानंदी लागली टाळी. त्यावेळेस मला ब्रह्माचा आनंद मिळेल, मी कोण आहे त्याचा आनंद मिळेल. आपण पंडित भीमसेन जोशी गाणं ऐकायला लागलो का आपण काय होतं, तल्लीन होऊन जातो एकदम, ते सगळं विसरतो. तो विसरण्याचा भाव जो आहे, तो तुमचा सच्चिदानंद भाव आहे. सच्चित आनंद. सत म्हणजे सत्व, चित आत्माचा आनंद, प्युअर डिव्हाइन हॅपीनेस. ज्या ठिकाणी तुम्हाला येतो तो तुमचा मुक्तपणा. मला आवडीचं जेवण मिळालं, मी का तो पूर्ण मग्न होऊन जातो, सच्चितानंद. आणि सच्चितानंद स्टेज ही मुक्तीची स्टेज आहे. कुठं वापरतो सच्चिदानंद शब्द? सच्चिदानंद शब्द कुठं वापरतात? सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुम्ही. शिर्डीला गेलात? शेगावला गेलात? अक्कलकोटला गेलात? त्या तिथं बघा काय म्हणतात, सच्चिदानंद. ते जे होते सच्चिदानंद होते, ते त्यांची ती स्टेज होती की सगळ्यात ते आनंदी असे, काही झालं तरी इट्स ओके, काही नाही झालं तरी इट्स ओके. साईबाबांचं जीवन कसं होतं, गजानन महाराजांचं जीवन कसं होतं, स्वामी समर्थांचं जीवन कसं होतं, किंवा तुमचे शंकर महाराज आहेत त्यांचं जीवन कसं होतं, जंगली महाराज आहेत त्यांचं जीवन कसं होतं, नीम करोली बाबा आहेत त्यांचं जीवन कसं होतं,
पण ते हमेशा कनेक्टेड होते, सच्चिदानंद होते ते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या सच्चिदानंद इथून ते चालू होतं. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, ही इज द वन हु इज लिबरेटेड. आपण त्यांच्या स्वरूपाला पुजतोय, त्यांना पुजत नाहीयेत. त्यांच्या हम्म. स्वरूपासारखं व्हायचा प्रयत्न करतो. सच्चिदानंद मिळाला, मला आनंद मिळायला पाहिजे. कसा पाहिजे तो? सच्चिदानंद पाहिजे. दॅट टाइम आय विल बी हॅपी. तिथं पण आय आल्यानंतर तो जातो. मी त्याचं मिक्स व्हायला पाहिजे. पाण्यात साखर मिक्स झाली, विषय संपला. तो सच्चिदानंद आहे. आणि अष्टवक्र जनक राजाला हेच सांगतात की सच्चिदानंद कसा मिळवायचा आहे. तू इम्पॉर्टंट, बाकी सगळं आहे, पण आधी तू आहेस. आणि तू ज्या त्याच्यात मिक्स होशील तो सच्चिदानंद. आणि तो सच्चिदानंद जो आहे तो आपल्या प्रत्येक गोष्टीत घेता येतो. तुम्ही काम करताना पूर्णपणे त्यात हे होऊन जा, घडून जा. गाणं म्हणताना, गाणं ऐकताना, जेवण करताना, तुम्ही जे कार्य करता, टॉयलेट साफ करता, तिथं पण तुम्ही असं काम करा की त्यात पूर्ण उतरून जा. तो सच्चिदानंद आहे. आता मी तुमच्याशी बोलताना इतक्या काही गोष्टी ऑटोमॅटिक, मी हे ठरवलेलं नव्हतं काय बोलायचं ते, पण हे येतं. दिस इज माय सच्चिदानंद. मी काहीतरी देऊ शकतोय. इथं पण मी येतोय. ऍक्च्युली आय एम नॉट गिव्हिंग एनिथिंग. माझी ती पात्रता पण नाही द्यायची, बट इज फ्लोईंग थ्रू मी. आय एम द इन्स्ट्रुमेंट टू पास दॅट मेसेजेस टू यू. सो आय एम इन द स्टेज ऑफ ब्लिसफुल स्टेज. त्याला ब्लिसफुल स्टेज पण म्हणलं जातं. सच्चिदानंद इज अ ब्लिसफुल स्टेज. आणि ज्या ती स्टेज तुमच्याकडे येते, त्याच तुमच्या चेहऱ्याचे भाव बदलतात. चेहऱ्यावरचा एक एनर्जीचं स्वरूप बदलतं. त्याला आपण म्हणतो की काय शब्द येतो, डिव्हाइन ब्लिस चेहऱ्यावर येतो. मराठीत काय म्हणतात त्याला? चेहरा कसा हा झालाय तजेलदार. तजेलदार तर ठीक प्रफुल्लित. आहे. मग त्याला डिव्हाइन एक हे शब्द आहे, तेजस्वी नाही. तेजस्वी. तेजस्वी. हो ना? हा, तेजस्वी. काय त्यांचं तेज आहे चेहऱ्यावरचं, ते काही मेकअप करत नाहीत. तो जो डिव्हाइन ब्लिस येतो, तो तुमचा तेजस्वीपणा आहे. आणि तो ऑटोमॅटिक येतो. मग त्यास तुमचा पार्लरचा खर्च कमी होतो. आणि ते घरी बसून करता येतात. मग हा. एक क्वेश्चन होता. हम्म. मग आता आपण एक म्हटलं की एक एक्झाम्पल दिलं की आपण ते गाणं ऐकताना आपल्याला आवडतो, तो स्टेट मला येतो की मला गाणी आवडतात त्यामुळे ऐकण्यात, क्लासिकल ऐकले की जाते. पण तो वी कांट कंटिन्यू फॉर 24 hours, राईट? सो जे एक्झाम्पल तुम्ही दिले, दे आर इन टू दॅट ब्लिसफुल स्टेट फॉर 24 ऑल टाइम, राईट? सो आपण तसं व्हायला काय करू शकतो? सिम्पल. जे आपण काम करतो, गाणं एक तर मी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालो त्याच्यामध्ये, एव्हरीथिंग. तसं जेवण करतो त्यात इन्व्हॉल्व्ह होईल मी. आपण आता डिस्कशन करतोय तर आपण इथेच राहायचं. नंतर दुसरा विचार नाहीये. ज्या दुसरा विचार येतो त्यास आपण बायफर्गेट होतो, द्वैत व्हायला लागतो. ज्यावेळेस आपण एखादं काम करतो त्या द्वैत झालं की वेगळं झालं. अद्वैत होऊन जर काम करायला लागलो तर पाण्यात साखर मिक्स झाली हा अनुभव यायला लागतो. भीमसेन जोशींचं गाणं ऐकताना, पंडितांचं गाणं ऐकताना असं होतं की मी त्यात पूर्णपणे रंगलोय. त्यांनी जास्त म्हणतात, गाणं चालू करतात त्यांचं लय चालू होतं, जे की क्लासिकल चालू होतं त्यांचं म्हणणं, त्यावेळेस असं होतं की विठ्ठल 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 म्हणताना, किंवा ते आज्या तुझं गाणं ऐकताना तुम्ही त्या ह्याच्यात जाता, विठ्ठला 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 करतात ते. आता वारीमध्ये जाताना ते गाणं म्हणते, तुम्ही पूर्ण तुमचं देहभान विसरून जाता. ती तुमची ब्लिसफुल स्टेज, ती तुमची सच्चिदानंद स्टेज, ती तुमची अवधूत स्टेज, ती ब्लिसफुल स्टेज, ती डिव्हाइन स्टेज. त्याला तुम्ही कितीही नाव द्या. ते परमानंदी लागली टाळी, ही ती स्टेज आहे. आपण लहान लेकरावर खेळत असताना आपण बाकीचं सगळं विसरलेलो असतो. आपण त्याच्यासारखं बोलायला लागतो. त्याच्यासारखंच का, जस्ट बाळ आपल्या ह्याच्यात असतं, बोलता पण येत नसतं त्याला, आपण त्याच्याप्रमाणे बोलायला प्रयत्न करतो. हा हो हा हो. तो जसं एक्सप्रेशन, तसे आपले एक्सप्रेशन चेंज होतात. बाहेर तर आपल्याला काहीच जाणवत नसतं. दॅट इज ब्लिसफुल स्टेज. आणि त्यामुळे मी प्रत्येक वेळेस काय सांगतो, लहान लेकरू बनायचंय, ब्लिसफुल स्टेज राहायचं, परमानंद स्टेज राहायचं आपल्याला.
सच्चितानंद. लहान बाळ सच्चितानंद स्टेजमध्ये असतं. सतत आनंदी असणे. आपण सत ह्या शब्दाचा सतत घ्या चला. सतत चित्ताचा आनंद अनुभवत ते. सच्चिदानंद स्टेज ही स्टेज आहे. अवघड नाहीये. फक्त आपल्या इग्नोरन्समुळे आपल्याला ती अवघड वाटते. एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असताना तो पूर्ण फोकस असतो गाडीमध्ये, ड्रायव्हिंगमध्ये. त्याने थोडं फोकस काढलं तर काय होतं? संपला. ऍक्सिडेंट. तो द्वैत झाला. तो अद्वैत होऊन ज्याच गाडी चालवतो त्यावेळेस तो अद्वैत येतो. ड्रायव्हरनं जांभी जरी दिली ते सगळ्यांची झोप उडते. लगेच कसं अवेअर, अरे काहीतरी व्हायला लागलं. पण ज्या ड्रायव्हर अद्वैत स्टेजमध्ये असतो तसं आपल्या ह्या जीवनाचा गाडा चालत असताना अद्वैत स्टेजमध्ये आपण राहिलो तर ते ब्लिसफुलमध्ये राहतो आपण. दॅट्स द स्टेज. आणि ती खूप सिम्पल आहे. इतकं अवडंबर करून ठेवलंय तुम्हाला ब्लिसफुल स्टेजला जाणं. हे करा ब्लिसफुल स्टेज, ते करा, हे करा, ते करा, काही करू नका, हेच आहे. बंधनात न पडता फ्री होणं हे आपल्याकरता महत्वाचं आहे. त्यामुळे प्रोग्रामचं नावच मी मुक्ती दिलेलं आहे. बंधनात पडायचं नाही, बंधनातून बाहेर पडायचं आपल्याला. ब्लिसफुल स्टेज मिळतं. आणि अष्टवक्रांचं जनक राजाला हेच सांगणे. जनक राजाने पहिल्यांदा विचारलं होतं की ज्ञान कसं मिळेल, खरा आनंद कसा मिळेल, आत्मज्ञान कसं मिळेल. हे सगळं ह्यानंच येणार आहे. आत्मज्ञान तुमच्या ह्याच्यात ज्ञान आहे, फक्त आपण अवेअर नाहीयेत. एखादी व्यक्ती गाणं गात असते, गाणं शिकायला जाते आणि ती खूप सुंदर गाणं गाते पहिल्या दिवशीपासून. कुठून शिकते ती? पॉसिबलच नाहीये. कुठेतरी आत्मज्ञान आहे त्याला, फक्त ते अवेअर होण्याकरता त्या क्लासला जावं लागतं. आता आपण जे बसलेलो आहोत 4-5 जण, त्यात काय आपल्याला आपल्याला माहिती आहे म्हणून आपण जॉईन झालो तिथे. बाकीचे काय झाले नाहीत? मी तर सगळ्यांनाच टाकलं होतं ना. 150-200 लोकांना मेसेज टाकला होता. त्यातले पण 7-8 लोकच काय जॉईन झालो? कारण कुठंतरी आपली ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली. आता आपल्याला कळायला लागली फ्रिक्वेन्सी काय असते. जर माझी फ्रिक्वेन्सी त्या सच्चितानंदला मॅच होते तर मी त्या ब्लिसफुल स्टेजमध्ये येतो. म्हणतो ना, पहिली नजर में प्यार हो गया. होता है ना? सबका होता है. तो फ्रिक्वेन्सी मॅच होते तिथे. एखादं लहान बाळ तुमच्याकडे येत नाही, पण एखादं लहान बाळ तुमच्याकडे येते. का? फ्रिक्वेन्सी मॅच झाली. आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच करणं सोपं आहे. आणि त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला आपलं ट्यून करता आलं तर आपल्या आयुष्यात सगळं काही मिळू शकतं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन तेच सांगतं, तुमची फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करा म्हणजे ती वस्तू तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. मला मर्सिडीज बेन्झ घ्यायची तर माझी फ्रिक्वेन्सी मर्सिडीज बेन्झला ही झाली पाहिजे, इक्वल झाली पाहिजे, ट्यून झाली पाहिजे. जर मला रेडिओ मिरची ऐकायची आहे तर रेडिओ मिरचीच्या चॅनलला मी ट्यून झालो पाहिजे, तर मग ऐकू येणार आहे. अदरच येणार आहे का? पॉसिबल नाही. तर फ्रिक्वेन्सी मॅच करणं म्हणजे सच्चिदानंद. तुम्हाला त्या आनंदाला तुम्ही हे मारून येता. आणि जे वारकरी जातात ते नाचत जातात बघा. ते फ्रिक्वेन्सी मॅच झाली त्या ह्याच्या भजनावर जाते, नाचत, त्यांना काही त्रास होत नाही. ती फ्रिक्वेन्सी मॅच सच्चिदानंदमध्ये वारकरी पंढरपूरपर्यंत जातो. पण त्याला गॅरंटी का विठ्ठल दर्शन होण्याची? 48 तास उभा राहतो तो, एक फक्त विठ्ठलाचं 1 सेकंदाचं दर्शन घेण्याकरता. फ्रिक्वेन्सी मॅच असते. आई जवळ आली की लेकर शांत होतात का? त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होते. बाळ रडत असेल आणि नुसतं छातीवर हात जरी ठेवला तर बाळ शांत होतो, कारण आईची त्या बाळाची फ्रिक्वेन्सी मॅच होते. तशी आपली फ्रिक्वेन्सी आपण युनिव्हर्सच्या सेल्फ सोबत, युनिव्हर्सल कॉन्शियस सोबत जर मॅच केली तर आपण सच्चिदानंद स्टेज जातो. हे टेक्नॉलॉजिकली मी तुम्हाला थोडं समजवण्याचा प्रयत्न केला. पण अष्टवक्र जनक राजाला वेगवेगळ्या भाषेत समजायचा प्रयत्न करतात. भाषेत म्हणण्यापेक्षा श्लोकांनी, संस्कृत भाषेत श्लोकांनी समजायचा प्रयत्न करतात. आणि शेवटी काय? डोंट म्यूट द एक फीड. विचार हा,
आता आपण बंधनात अडकायचं नाही, तर आता ब्लिसफुल स्टेट. सो आपण डिझायर्सचं काय करायचं, त्याच्यात अडकायचं नाही, कारण का त्यात आपण फोकस राहिलो तर ऑफकोर्स कुठेतरी अपेक्षा आणि हे सगळं येतच राहणार. आपले काय पुढचे मोटोज असतील, मग हे मुक्त होणं टोटली अपोजिट राहतंय की कसं? हाऊ डज इट गो इन हँड इन हँड? व्हेरी गुड. डिझायर्स तुमचे जे की गोल्स आहेत किंवा तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तर मिळवायचंच आहे, पण त्याला अटॅच न राहता तेच माझं जीवन आहे नाही, ते माझ्याकरता जीवन आहे. माझा एक ॲडिशनल येतो, चेरी ऑन टॉप आहे ते, पण ते आईस्क्रीम आहे का? बर. नाही. जर समजा मला ती मिळाली नाही, सपोज आय वॉन्ट मर्सिडीज कार, जर ती मला मिळाली नाही, माझं जीवन संपणार आहे का? नाही संपणार. पण माय डिझायर इज टू टेक द मर्सिडीज कार. पण त्याला अटॅच न राहता, ज्यास तुमचं अटॅचमेंट नसते, ते तुमची मुक्तीची स्टेज आहे. जसं आपण आधी ह्याचं पण एक्झाम्पल दिलं मी, की दान करताना जर तुम्ही अटॅच न राहता दान केलं तर तुमचं कर्मबंध अडकत नाही. जर मी न जाणते प्रमाणे काही दान करायला लागलो, पैसे काही जे काय आहे, तर मी कर्मबंधनात अडकतो आणि पुन्हा तेच मी करायला येतो. फक्त नाही, माझ्या दृष्टीनं परत एकदा सांगा. हां, कोणतेही दान करताना जर मी त्या लेवलला अटॅच नसेल, निरपेक्षपणे मी दान करतो, मीहून दान करत नाही, कोणीतरी एक फ्लो काहीतरी समोर देत आहे, हा जर माझा भाव असेल किंवा मी त्या स्टेजला जाऊन दान करत असेल, तर मी कर्मबंधनात अडकत नाही. बर. आणि ज्यावेळेस मी कर्मबंधनात कधी अडकतो, ज्यावेळेस मीहून करतो, मी पैसे दिले, मी त्यावेळेस कर्मबंधनात अडकलो. मी जर भिकाऱ्याला पैसे दिले, मी जर भिकाऱ्याला जेवण दिलं, तर उद्या मी भिकारी होणार, तो मला जेवण देणार, त्यास आमचं ते कर्म नलिफाय होणार. ओके. आणि ते गुरुद्वारामध्ये लंगर लावतात, ते काय कर्मबंधनात कधी अडकत नाहीत ते लोक, कारण ते स्वतः करते का, गुरु की आज्ञा हम क्या करेंगे, कधीच ते स्वतःवर घेत नाहीत. आणि त्यामुळे शीख लोकांना पत्रिका बघत नाहीत, ते वास्तू बघत नाहीत, काही बघत नाहीत. ते फक्त गुरुता गद्दी, गुरुबाणी जी आहे त्यांची, त्याच्यावर चालतात ते. बघा, कोणतं शीख तुम्हाला कधी आलेलं दिसलं का पत्रिका बघायला, आमचं जरा शनी काम तो सांगा, हमारे गुरु वो सब चलाते. आणि जस्ट ते डेडिकेशन आहे, आणि त्यावेळेस ते लंगर लावतात, तेच ते अडकत नाहीत. आणि कधीच कोणता शीख भिकारी नाहीये. काढून बघा, काढून बघा तुम्ही ह्याच्यात. जर कधी शिखायला काही गरज पडली, तर बाकीचे शीख लोक त्याला, त्यांची कम्युनिटी मदत करते. कधी मारवाडी भिकारी नाहीये. कधी दिसला का तुम्हाला एक पटेल भीक मागतोय? कधीच नाही. कधी जैन लोक भिकारी नाहीयेत. बघा तुम्ही, कारण हे लोक त्या लेवलला डेडिकेशन त्यांचं गुरुप्रती, त्या एक वाक्याप्रती, की सगळं ते डेडिकेट करून टाकतात. भिकार लोक कोण आहेत, म्हणजे डिफरन्शिएट करणं योग्य नाही, पण कोण आहेत ते, जे कर्मबंधनात अडकलेले आहेत ते भिकारी होत. कोणत्या प्रकारची भिकारी असेल ती, देवासमोर जाऊन भीक मागणं पण भिकारीपणाच आहे. कधी देवासमोर थँक्यू म्हणत नाही. सगळ्यात सगळ्यात निगेटिव्ह झालं असेल तर मंदिरं झालेली आहेत, फक्त कंप्लेन करण्याकरतीच जात आहेत. आणि त्यामुळे मंदिराच्या बाजूला जेवढे लोक राहतात त्यांची कधीच प्रगती होत नाही. जरी त्यांनी करोडो कमवले असतील तरी ते सुखी नाहीत. स्वतः तुम्ही टेस्ट करून बघा, स्वतः जाऊन बघा. मी प्रत्यक्षात जेवढ्या मंदिरात तिथे गेलेलो आहे, तेवढ्या ठिकाणी मला अनुभव आहे. पण कृष्णाचं मंदिर जिथं आहे तिथं श्रीमंती असते. कृष्णाचं मंदिर जिथे आहे तिथं श्रीमंती असते, बाजूचं सांगता येत नाही. कृष्णाचं मंदिर कधी असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही, पण मारुतीत दिसेल तुम्हाला. मारुती सगळ्या ठिकाणी बसलेला आहे. पण कृष्ण कसा होता? कृष्ण सगळं संसार त्याच्याकडे होता, सगळं ऐश्वर होतं त्याच्याकडे.
मारुतीने सगळं सोडलेलं होतं म्हणून तुला कुठेही जाता येतं, कुठे तो वास्तव्य करू शकतो. प्रोटेक्शनचा आहे तो. आपल्याला कोणत्या लेवलला फ्रिक्वेन्सी मॅच करायची ते आपल्या हातात आहे. आणि जर आपण फ्रिक्वेन्सी ब्रह्मानंदाला मॅच केली तर सगळंच मिळणार आहे. ओम तत्सत त्याला म्हणतात ते. सगळं तेच आहे. मी थोडं स्टॉप करतोय ना.